वर्षापासून 2 वर्षापासून जर एखादी जमीन पडीक आहे, काही कारण काय त्याची तुम्ही माहिती गोळा करा आणि मग चौकशी करून ती जमीन सरकारच्या दरबारी जमा करा. अशा प्रकारचं पत्र लिहिणं, तुम्ही जो काही संदर्भ दिलेला आहे शासन निर्णयाचा त्याचा काही संबंधच नाही आहे. तुम्हाला हा अधिकार दिला कोणीच आहे? महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे विरुद्ध पत्र लिहिणं हा तुमचा अधिकार आहे. आणि अशा प्रकारचं पत्र, ब्लँक पत्र, व्हॉट डज इट मीन? याचा वापर कोणी कसाही करायचा? साहेब, ह्या भावना शेतकरी म्हणून आहेत, व्यक्तिगत निवडणुका करूया. एक आपण ज्यावेळी पब्लिकच्या 2 फूट उंचीवर बसतो, 24/6/2025 प्रसिद्ध केलं. शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर धोका आहे, परिस्थिती भयंकर आहे आणि ती आपण ओळखली आहे की नेमकं कुणासाठी केलं येतंय. वस्तुतः तहसीलदार किंवा महसूल प्रशासन हे शेतकऱ्यांसाठी असलं पाहिजे, सरकार शेतकऱ्यांसाठी असलं पाहिजे. परंतु इथं या महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती पाहिली तर इथं शेतकऱ्यांना वाली कोण नाहीये आणि मग त्यानंतर मग अशा प्रकारची पत्र शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. 2 वर्ष जर शेतकरी जमीन कसत नसेल किंवा 2 वर्षापेक्षा अधिक वर्ष जमीन पडीक राहिली असेल तर ती जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू होतात महसूल प्रशासनाचा. सर्वप्रथम माननीय तहसीलदारांच्या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो की त्यांनी अशा प्रकारचं पत्र शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा जो उद्दामपणा केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. हे नेमकं कुणासाठी करताय? या कुणासाठी पायघड्या घालता? भांडवलदार उद्योजकांसाठी पायघड्या घालण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारे हा जो शेतकरी इथला आहे त्या शेतकऱ्याला भीती घालून, या कायद्याची भीती घालून, तुमच्या जमिनी आम्ही ताब्यात घेऊ ही भीती घालून या ठिकाणी एक लॉबी, म्हणजे दलाल लॉबी सक्रिय करायची आणि जमिनी विकण्यासाठी शेतकऱ्याला प्रवृत्त करायचं, अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी लावलेलं आहे. आणि म्हणूनच ही सगळी साठमारी जी आहे, या ठिकाणी हे जे पत्र आहे, हे पत्र देण्यामागचा उद्देश काय असेल तर या पत्राद्वारे शेतकऱ्याला भीती घातली जाईल की तुमची पडीक जमीन ती शासन जमा होईल. यानंतर दलाल जी लॉबी आहे ती सक्रिय होते, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पोहोचते आणि तुमची जमीन सरकार जमा होण्यापेक्षा तुम्ही विकलेली बरी, तुम्हाला काय चांगला मोबदला मिळेल आणि त्यानंतर शेतकरी कदाचित ती जमीन विकण्यास प्रवृत्त होऊ शकेल. हा फार मोठा गंभीर धोका आहे. एक आणखी तुम्हाला मुद्दाम गोष्ट सांगतोय की रिलायन्स सेजनं 45 गावांमध्ये, उरण, पेण, पनवेल तालुक्यातील 45 गावांमध्ये हजारो हेक्टर जमिनी संपादित करण्याचं धोरण आखलं होतं. ते धोरण आपण उलथून लावलं शेतकऱ्यांच्या एकजुटीने, संघटितपणे राहून. परंतु आजही या उरण, पेण, पनवेल तालुक्यातील जमिनी घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो की पेण तालुक्यातील दादर गाव हे अतिशय भाताचं कोठार प्रसिद्ध असं सुपीक जमीन असलं ठिकाण. खार बंदिस्ती फुटल्यामुळे त्या गावची जवळपास 4,500-5,000 एकर जमीन नापीक झाली, कांदळवन तयार झालं. आज त्या गावची जमीन सुमारे 1.5 कोटी एकर दरानं रिलायन्स घेण्याचा घाट घालते. मला भीती वाटते ठिकाणी की जी जमीन आपण वाचवली गेल्या 15-20 वर्षामध्ये, या अशा प्रकारामध्ये पुन्हा आपल्या जमिनीवरती घाला येऊ शकतो. शेतकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत शासनाचे असे कितीही जी.आर निघू देत, तहसीलदारांनी किती असे उद्दामपणा करू देत, त्यांना कोणालाही भीक घालण्याची आपल्याला गरज नाही. शेतकरी एकजूट राहिला तर आपण आपली जमीन वाचू शकतो. कारण जमिनीशिवाय आपला कोणतंही इतर कुठलंही अस्तित्व नाही, असेट नाहीये. जमीन हेच आपलं सर्वात मोठं असेट आहे. ते टिकवणं देखील आपली जबाबदारी आहे. त्या पत्राचा निश्चितपणे एक शेतकरी म्हणून, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही निषेध करतो आणि तहसीलदारांचा आम्ही या ठिकाणी हे पत्र दिलंय म्हणून शेतकऱ्यांना आम्ही धिक्कार करतोय. षडयंत्र रचून त्या भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा जो काही कुटील डाव साधलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे इथं जमलेले आहोत. एक व्यक्तिगत भावना मी माझ्या व्यक्त करतो की 3 दिवसापूर्वी माझ्यावर जो काही प्रसंग ओढवला होता त्यातून मी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, मोठ्यांचे आशीर्वाद याच्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे. आपण ज्या काही सद्भावना माझ्याप्रती तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत अनेकांनी, त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो. हा काय थोडक्यात प्रकार आहे बघा. 14 ऑक्टोबर 2024चा महाराष्ट्र शासनाचा जी.आर आहे, जो तहसीलदाराने त्यांच्या पत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्या पत्रामध्ये जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये ते काय नेट प्लेट काय जे आहे ते वगैरे ॲग्रिसेट त्या संदर्भात तहसीलदारापासून कलेक्टर आणि मुख्य सचिवापर्यंत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरेल त्यांची काय पीक योजना असेल
त्यांना काय इतर आर्थिक लाभ असतील, त्यांना नुकसान भरपाई काय देय असेल, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं हा 14/10/2024चा शासन निर्णय आहे. परंतु आपले विद्वान तहसीलदार उरण श्रीयुत उद्धव कदम याने अशी डोकं चालवलं, फार मोठं त्याने डोकं चालवलेलं आहे. त्याने त्यांच्या हाताखालील तलाठी आणि सर्कल यांना असं पत्र लिहिलेलं आहे की मुंबई शेतजमीन उळवैबाट अधिनियम 1948 मध्येच्या कलम 65(1) आणि 65(2) मध्ये तरतूद आहे की जर शेतकऱ्यांची जमीन पडीक असेल 2 वर्षाहून अधिक काळासाठी तर ते शासन दरबारी ती अधिग्रहित करण्यासाठी जमा करण्यासाठी प्रोसेस चालू करावी. परंतु हा जो शासन निर्णय आहे तो मगाशी मी 14 ऑक्टोबर 2024चा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये ह्याचा बिलकुल उल्लेख नाही आहे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये या अधिनियमाचा किंवा अशा प्रकारे शेतकऱ्यांची तुम्ही जमीन ताब्यात घेण्यासाठी कारवाई करा असा कुठलाही उल्लेख नसताना तहसीलदारांनी त्यांच्या हाताखालील जो काही त्यांचा महसुली कर्मचारी वर्ग आहे त्यांना पत्र लिहिलेलं आहे की जर अशा काही जमिनी 2 वर्षाहून अधिक काळासाठी जर पडीक असतील तर तुम्ही त्यांना नोटीस द्या, चौकशी करा आणि चौकशी अंती जर असं निष्पन्न झालं की अमुक एक सर्वे क्रमांकाची अमुक एका बालकाची जमीन 2 वर्षापासून पडीक आहे तर ती जमीन शासनानं त्यावर घ्यावी. हा किती भयंकर किती पत्र आहे बघा. लक्षात घ्या, आपल्या निदान उरणपुरता जर आपण विचार जर केला तर ह्या सरकारच्याच नाकर्तेपणामुळे बांध बस्ती फुटल्यामुळे आपल्या अनेक शेतजमिनी आज नापीक झालेल्या आहेत. 5 मिनिट. आणि ह्याच्यावर डोळा यांचा आहे. किती फूट बुद्धी आहे बघा. तहसीलदार पदावरच्या एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा विचार करणं हे किती गंभीर गोष्ट आहे. आणि मग हे भ्रष्टाचारासाठी एक वेगळं याने निमित्त शोधलेलं आहे. मग आता काही पार्टीच्या लोकांना जमिनी विकलेल्या आहेत, त्या सुद्धा आता ओसड पडलेल्या आहेत. मग त्या लोकांना बोलवा, त्यांना नोटीस द्या, त्यांच्याकडून काय आपला कार्यभाग आपण आटवून टाकूया. अशा प्रकारचं हे चुकीचं आणि शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय करणारं पत्र काढलेलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत. आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष ठाकूर हे थोडेसे आता धोरणच्या आसपास आलेले आहेत. ते एकदा का आले की आपण तहसीलदारांच्या भेट घेण्यासाठी जाणार.